हापूस आंबा व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप, न्यायासाठी मनसेकडे धाव. मुंबई साकीनाका येथील साईकृपा एंटरप्राइजेस या कंपनीची संबंधित कुणाल तलरेजा आणि त्याचे वडील रमेश तलरेजा यांच्या विरोधात हापूस आंबा व्यापारी अब्दुल आसिफ शेख यांनी आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. अब्दुल आसिफ शेख यांच्या म्हणण्यानुसार ते साईकृपा एंटरप्राइजेसला हापूस आंब्याचा नियमित पुरवठा करीत होते. सुरुवातीचे सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पडले होते. मात्र शेवटच्या व्यवहारात पाठवण्यात आलेला आंब्याचा कंटेनर रिजेक्ट झाल्याचे कारण देत त्याचे पेमेंट थांबविण्यात आले. शेख याचा दावा आहे की संबंधित कंटेनर प्रत्यक्षात निर्यात एक्सपोर्ट करण्यात आला होता. मात्र कंटेनर रिजेक्ट झाल्याची चुकीची माहिती देऊन त्यांचे लाखो रुपयांचे पेमेंट अडविण्यात आले. या प्रकारामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. न्याय मिळवण्यासाठी आपण पोलीस स्टेशन, न्यायालय तसेच विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा केला, मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप शेख यांनी केलाय. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांच्याकडे धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात योग्य तपास करून आपल्याला न्याय मिळावा तसेच थकीत रक्कम परत मिळावी अशी मागणी अब्दुल आसिफ शेख यांनी केली आहे. तलरेजा व त्याचे वडील रमेश तलरेजा यांचे एकजी प्रो ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि साईकृपा एंटरप्राइजेस आहे आणि ह्या माध्यमातून आमचे अब्दुल आसिफ शेख हे तिथे सप्लायर आहेत. तर हे काय करायचे, गेल्या वर्षी त्यांनी आंबा खरेदी केला आणि ह्या लोकांना पाठवला. ह्या लोकांनी चांगलं चाललं होतं तोपर्यंत जवळजवळ 14-15 कंटेनर चांगलं दाखवलं, 2 पैसे कमवले आणि शेवटी ह्या माणसाला बुडवायचं म्हणून शेवटचं एक कंटेनर फेल दाखवलं की आंबा तुमचा खराब झाला, त्याच्यात काय राहिलंच नाही आणि तो आम्हाला फेकायला लागला. असं करून ह्या माणसाचं 50 लाख ह्या कंपनीने ठेवलेले आहे. आणि ह्या माणसाने जेव्हा आमच्याकडे तक्रार दिली, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेकडे तक्रार दिली, त्यानंतर आम्ही जवळजवळ इथे 2 वेळा येऊन गेलो. इथे कोणी ऑफिसमध्ये नसतं, हा फक्त एक मुलगा आहे आणि हा बिचारा काय करणार. बरं, त्याला येऊन आम्ही त्याच्या वकिलाजवळ गेल्या वेळेला बसलो. वकिलांनी सगळा हिशोब दाखवला की बोलला तुमचं 50 लाख हे देणं निघतंय, परंतु तो माल खराब झाल्यामुळं आणि शेटची नियत फिरल्यामुळं ते देत नाहीये. त्याला मी 4-5 वेळा म्हटलं की बाबा देऊन टाका, त्यांचं काय असेल ते हिशोब करून टाका. तरी हे जे मालक आहेत, हे मालक एवढे आगाव आहेत की ह्यांचा माल आम्ही उतरवणार आणि जेणेकरून ह्या गरीबाचा आम्ही त्याला पैसे द्यायला लावणार आणि ह्या मालाची नेमकी काय परिस्थिती ते सांगतील. आणि त्याच्यानंतर आमच्या लक्ष्मीताई आले, त्यांनी या विषय बघितला तर त्याही म्हटलं मी स्वतः येतो आणि त्या माध्यमातून हा नेमका काय प्रकार घडलेला हे सांगतील. पैसा 2023 से पैसा बाकी है, अभी तक दे नहीं रहा है. जब जब आऊं जब नहीं दूंगा करके भगा देता है. पैसे देता नहीं है. हम गरीब आदमी कहाँ से जाएगा, मेरे को सबको पैसा देना है. सब मार्केट से मेरे को जाने को नहीं मिलता, मार्केट वाले सब परेशान किया है. लोगों का पैसा मेरे को देना बाकी है. मैं बहुत परेशान हूँ. अगर पैसा नहीं मिला तो मेरे को आत्महत्या करना पड़ेगा. आपने कैसा इनको, आपका पैसा है बोलेगा तो कैसा पैसा मैं है? साहब एक्सपोर्ट करता था रमेश तलरेजा. मैं उसको माल देता था, दूसरे से लेके माल खरीद के कच्चा आम देता था. इनका आपका पहचान कैसा हुआ था? इनका पहचान, इनका एक समधी है उधर हमारे माँ कोपर करने में रहते हैं. वो हमारे एक्सपोर्ट में पहले कटिंग का सप्लाई करता था. उसने पहचान करा के दिया है. हमारा समधी है, एक्सपोर्ट करो. कुणाल का ससुर जो है उसने पहचान करा के दिया था कि हमारा ही समधी है, तुम इनका धंधा करो, पैसा तुम्हारा कहीं डूबेगा नहीं. कितना महीना हो गया आपने इनको? 2023 से चालू है. 2023 से कितना लाख फंसा हुआ है? 50 लाख रुपया. मतलब अभी 3 साल हो गए. हाँ. ओके. और पैसा दे ही नहीं रहा है. बहुत हम लोग चक्कर मार मार के थक गया, पैसा नहीं दे रहा है. तो आपको कुछ ऑप्शन नहीं था करके आप मन से बचा नहीं तो हम मन से देखो मेरे को ऐसे फंसाया है. मेरा पैसा ज्यावेळेस व्यक्ती आमच्याकडे आली महिला मंडळाकडे, आम्हाला थोडंसं सहकार्य करा. हा नेहमी पोलिसांची धमकी देतो, कुणी माझं काही उकडणार नाही, कुणी काय करणार नाही, पैसे देत नाही, तुला काय करायचं ते कर, धमकी देतो. जेव्हा आम्ही महिला मंडळाने सरांनी विचार केला, गरीबाचे पैसे बुडले नाही पाहिजे, त्याचे मेहनतीचे पैसे आहे. तो अक्षरशः तो जीव देण्याच्या ह्याच्यात निघाला. म्हणजे त्याला जीव द्यायला तुला आम्ही पाडणार नाही, पण आम्ही तुमचा पैसा इथून कसं पण यांच्याकडून काढून देऊ, एवढं आम्ही सगळ्यांनी आलं. पण ज्यावेळेस आम्ही 2-3 वेळेस आलो तर कोणीच भेटत नाही. आज ही 3री चक्कर आहे माझी स्वतः आणि 3ऱ्या चक्करमध्ये पण त्याचा फोन लावले, फोन कुणीही घेत नाही, काहीच नाही.
आता पुढे काय तुम्ही कशा पद्धतीने पुढची कारवाई करणार तुम्ही? पुढे आता त्यांच्या त्या कामगाराला सांगितलं, नंबर दिला हा तुमचा कामगार आहे. हा त्यांचा कामगार आहे. कामगाराला सांगितलंय तर तो बोलला आता मी ते आले की कळवतो त्यांना, तुम्ही या आणि एकदा समोर बसून काय त्याचा हा की नाही त्याचा निर्णय घेऊन आम्ही त्यांना जे आहे ती त्यांची हे दाखवणार. आमचं पण महिला मंडळ पोलीस स्टेशन काय करतं काय नाही त्याला दाखवून देऊ त्याची दिशा. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.